तुम्हीही नेहमी-नेहमी पुरणपोळी गुळाचीच बनवता का? चला तर आज साखरेची पुरणपोळी बनवूया. नेहमी-नेहमी तीच-तीच पुरणपोळी खाऊनही कंटाळला असाल. आज साखरेचं पुरण बनवूया. इथे साखरेच्या पुरणासाठी आपण डाळ आधी भिजत ठेवावी. म्हणजे नेहमीच्याच आपल्या पुरणासाठी आधी थोडा वेळ डाळ भिजत ठेवावी. त्यानंतर आपल्याला कुकरला ती 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता इथे बघू शकता 3 ते 4 शिट्ट्यानंतर डाळ आपली छान शिजलेली आहे. ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामधलं जे येळवणी असतं ते वेगळं काढून घ्यायचं. आता इथे आपल्याला डाळीच्या दुप्पट साखर वापरायची आहे. डाळीच्या दुप्पट साखर वापरल्यामुळे कसं होतं, डाळ आपली छान परत एकदा शिजलीही जाते आणि कुठेही ते अगदी म्हणजे लागलं जात नाही. जसं कसं होतं गुळाचं जे असतं ते अगदी लागलं जातं, करपलं जातं. पण तसं न होता डाळीचं जे पुरण असतं म्हणजे साखरेचं, ते अगदी छान असं शिजलं जातं. त्यानंतर आपल्याला ते वेलची पावडर घालून मस्त असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरला वाटू शकता किंवा तसंच पुरणाच्या चाळणीवरही वाटू शकता. आता इथे जी कणिक भिजवायची असते, ती थोडा वेळ आधी अशी पाण्याने मस्त अशी भिजवून घ्यावी. त्यानंतर एक उंडा करून ठेवावा. आता बघू शकता 10 ते 15 मिनिटानंतर त्याला तेल लावून असं मस्त तिंबून घ्यायचं. म्हणजे आपलं पोळी जी असते ती अगदी मस्त अशी मऊ लुसलुशीत होऊन जाते. आता इथे उंडा तयार झाला होता. त्यामध्ये एक आपलं पुरण जे असतं ते पूर्ण असं वरपर्यंत भरून घ्यायचं. अशा प्रकारे उंडा प्रेस करून घ्यायचा. त्यानंतर पिठामध्ये असं मस्त बुडवून हाताने थोडा वेळ असं लाटून घ्यायचं. म्हणजे कसं होतं पुरण सर्वत्र पसरलं जातं. आता इथे लाटण्याने असे हलवार आपल्याला लाटून घ्यायचं आहे. त्याआधी पोळपाटला मस्त असं कापड लावून घ्यायचं. म्हणजे कसं होतं जे अतिरिक्त पीठ असतं ते खालीच राहिलं जातं आणि बघू शकता इथे मी अजिबात पिठाचा वापर कमी केलेला आहे आणि मस्त अशी पोळी लाटून घेतलेली आहे. अशा प्रकारे ती लाटण्यावर घ्यायची. त्यानंतर तव्यावर टाकण्याआधी आपण त्याला तेल लावून घ्यायचं आणि मस्त अशी पोळी तव्यावर घ्यायची आणि आता आपल्याला ती भाजून घ्यायची आहे. भाजतानाही ती तेलावर किंवा तुम्ही तुपावर मस्त अशी भाजून घ्यायची आहे. दोन्ही साइडून छान अशी भाजलेली पोळी खाण्यासाठीही मस्त लागते आणि कसं असतं बघू शकता इथे तुम्ही पुरण असं वर आलेलं आहे, पण पोळीमधून फुटून अजिबात बाहेर नाही आलेलं आहे. अशा प्रकारे साखरेची पुरणपोळी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा, की तुम्ही कोणत्या प्रकारे बनवता? गुळाची बनवता की साखरेची बनवता?